गुड इव्हिनिंग. आजकाल एवढीच मुलं का असतात? बरं, आपलं काय आपण प्रोबॅबिलिटी झालंय का? आपलं संभाव्यता पूर्ण झालं का? नो मॅम, ते चालू होतं. कोणती एक्सरसाइज चालू होती? शेवटची चालू होती मॅडम ते ना? शेवटची आपण सुरू केलेली का 5.4 की 5.3 चालू होते? कसं होतं? मॅम 5.3 झाली होती. झाली होती ना. आता 5.4 मध्ये ना आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट आहे, म्हणजे कोणत्याही घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट, इव्हेंट म्हणजे घटना, आणि त्या घटनेची संभाव्यता कशी काढायची ते आपण बघूया. तर संभाव्यताचं जे सूत्र आहे ते सोपं आहे एकदम. आपण 5.4 घेऊया. हे बघा, आता प्रोबॅबिलिटी कशी शोधायची माहितीये? समजा एखादी घटना असेल, ए अशी इव्हेंट असेल काहीतरी, जसं की आपण समजा एक कॉइन टॉस केला, तर कॉइन टॉस केल्यानंतर मला किंवा मी 2 कॉइन टॉस केले एकत्र, किंवा एक कॉइन 2दा टॉस केला, किंवा एका वेळी 2 सोबत टॉस केले, तर दोघांसाठी माझा सॅम्पल स्पेस जो आहे, म्हणजे नमुना अवकाश जो आहे, तो सेम असणार आहे, सारखा असणार आहे. बरोबर आहे? आता समजा माझ्या जो सॅम्पल स्पेस आहे एस, त्या एस मध्ये एस मध्ये आहे की नाही, एस मध्ये आपला काय काय येणार? एच एच, एच टी, टी एच आणि टी टी, 2 कॉइन जर आपण टॉस केले तर. बरोबर आहे? म्हणजे इथे एन ऑफ एस आपला येणार आहे 4. आता समजा मला माझी ए ही इव्हेंट अशी आहे की मला ऍटलिस्ट मला 1 हेड पाहिजे, ऍटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड मला जर हवाय माझ्या घटनेमध्ये, माझ्या इव्हेंट मध्ये. मग ए मध्ये काय काय येणार आहे? ए मध्ये काय काय चालेल एस मधलं? एच टी टी एच एच टी टी एच दोनच येतील. एच एच पण येणार, कारण ऍटलिस्ट म्हटलं तर ऍटलिस्ट म्हणजे 1 आणि त्याच्यापेक्षा जास्त चालणार आहे, है ना? म्हणजे एन ऑफ ए जो आहे तो एन ऑफ ए किती येणार तुमचा? मॅम, हाच प्रश्न ना आम्हाला मॅथच्या प्रॅक्टिकल साठी दिलाय. हा का? मग एच एच पण येणार त्याच्यामध्ये. फक्त ऍटलिस्ट 1 हेड बोललं तर ऍटलिस्ट हा शब्द आहे, तुम्हाला मी सांगितलेलं. ऍटलिस्ट जर शब्द आला तर त्याचा तुम्ही 1 हेड, तुम्हाला असं नाही ना दिले की इव्हेंट ए इज हॅव्हिंग 1 हेड, फक्त 1 हेड पाहिजे. असं जर असेल तर 2च येते. पण ऍटलिस्ट म्हटलं तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 1 हेड बोललं तर 1 आणि त्याच्यापेक्षा जास्त पण चालणार आहेत, म्हणजे 2 हेड पण चालणार आहेत, म्हणून एच एच पण येणार त्याच्यामध्ये.
सांगितलं होतं ना हे तुम्हाला, ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट याच्यामध्ये फरक आहे. कधी कधी ऍटमोस्ट किंवा मॅक्झिमम आणि मिनिमम हे पण दोन त्याच्या ऍटलिस्टच्या जागी मिनिमम असेल आणि ऍटमोस्टच्या जागी मॅक्झिमम असेल. तर मॅम ए ऍट मोस्ट 1 टेल असेल तर काय काय येईल? सांगते. ए इव्हेंट आपली होती की ऍटलिस्ट 1 हेड आपल्याला हवा होता. त्याच्यामध्ये एच आलं, एच टी आलं, टी एच आलं. इथे एन ऑफ एस जो आहे, एन ऑफ एस 4 आहे आणि एन ऑफ ए जो आहे तो 3 आहे. समजा बी इव्हेंट अशी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍटमोस्ट किंवा मॅक्झिमम, ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम असतं आणि ऍटमोस्ट म्हणजे मॅक्झिमम 1 हेड पाहिजे तुम्हाला. आता मॅक्झिमम म्हणजे काय, ऍटमोस्ट म्हणजे काय सांगितलेलं? ऍटमोस्ट मॅक्झिमम म्हणजे एकदम हाय वरची लेवल आहे मॅक्झिमम, त्याच्या वरती नाही जाणार तुम्ही. म्हणजे 1 हेड चालणार आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी वाले चालणार आहे. म्हणजे 1 हेड वाले इथं घ्यायचेच आहेत, पण ज्याच्यात हेड नाहीये ते पण चालणार. म्हणजे 0 हेड वाले कमी लेवल असते, मग तेवढी आणि त्याच्या वरती चालते. मॅक्झिमम म्हणजे हायर लेवल आहे, मग ती लेवल आणि त्याच्या खालचे चालतात. मॅक्झिमम 1 हेड मध्ये काय काय येणार आहे? मॅक्झिमम 1 हेड मध्ये काय काय येणार? बोला. 1 हेड 1 हेड वाले तर येणारच आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम बोले तर 1 हेड आणि त्याच्यापेक्षा हेड काय असणार? 0 हेड. मग 0 हेड कशामध्ये आहे? टीटी मध्ये. टीटी पण येणार ह्याच्यामध्ये. म्हणजे एच नाही येणार. एच मध्ये 2 हेड आहेत, मग ते मॅक्झिममच्या वरची लेवल आहे. मॅक्झिमम तुम्हाला 1 हेड पाहिजे, जास्तीत जास्त 1 हेड. 2 हेड नाही चालणार, जास्तीत जास्त 1 हेड. मग एक वेळ 0 हेड चालणार आहेत, मग याच्यामध्ये एच टी येईल, टी एच येईल आणि टी टी येणार आहे. कळतंय का? अरे मुलांचं काय रिस्पॉन्सच नाही. हो मॅम. मग एन ऑफ बी किती येणार? एन ऑफ बी एन ऑफ बी 3 येणार आहे. आता आपल्याला संभाव्यता काढायची आहे, तर संभाव्यता आपण पी या अक्षराने दर्शवतो आणि जी घटना, ज्या घटनेची संभाव्यता काढायची आहे त्या घटनेचं नाव आपण कंसात लिहितो. जसं आता मला समजा ए घटनेची संभाव्यता काढायची, तर मॅम ए घटनेची संभाव्यता, हा, आणि जर तिथे सी असेल की नो हेड तर? नो हेड तर मग टीटी फक्त. नो हेड असेल तर फक्त टीटी, अजिबातच हेड नाही ना त्याच्यामध्ये. बाकी तिघांमध्ये हेड आहे एक तरी. नो हेड बोललं तर टीटी येणार फक्त. बरोबर ना मुलांना? ओके आपण मॅम. शिकलो, विसरले सगळं? आता कोणत्याही घटनेची संभाव्यता काढायची आहे, तर एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, म्हणजे त्या घटनेमधले नंबर ऑफ ए, त्या घटनेमध्ये किती तुमचे एलिमेंट्स आहेत ते, आणि सॅम्पल स्पेस मध्ये किती आहेत ते. तर ए मध्ये किती आहेत आपल्या? 3 आणि एस म्हणजे नमुना अवकाश मध्ये 4. मग जी ती आली 3/4. त्यानंतर पी ऑफ बी जर आहे, तर पी ऑफ बी साठी एन ऑफ बी म्हणजे बी घटनेची संभाव्यता जर काढायची, तर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी पण 3 आहे अपॉन 4, म्हणजे इथे बी घटनेची जी संभाव्यता आहे ती 3/4 येणार. ठीक आहे. संभाव्यता जी आहे ती आपण एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, म्हणजे आपण ती फ्रॅक्शन मध्ये लिहितो, एक अपूर्णांक आहे तो, किंवा आपण ती पर्सेंटेज मध्ये पण लिहितो.
कुठल्याही घटनेची संभाव्यता जर आपल्याला एक्सप्रेस करायची आहे तर ती आयदर तुम्ही फ्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करू शकता म्हणजे 3/4 किंवा त्याचं पर्सेंटेज मध्ये पण आपण ती लिहू शकतो. जसं 3/4चं पर्सेंटेज किती येणार 75% येणार. कारण 3/4चं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर इंटू 100 करायचं मग ते पर्सेंटेज मध्ये जाणार. मग आयदर तुम्ही पर्सेंटेज मध्ये किंवा मग इंटू 100 करायचं. इथे 2 2 जा 4 इथे 50 येईल परत 2 ने डिवाइड होतं इथे 25 येईल 25 3 जा 75% म्हणजे 3/4 जर तुमची आली आता आपल्या दोन्ही घटनांची संभाव्यता जी आहे दोन्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 3/4 आली मग ती पर्सेंटेज मध्ये लिहायची असेल तर 75% आहे. प्रोबॅबिलिटी जी आहे ती आयदर 0 to 1 मध्ये त्याची व्हॅल्यू असेल कारण फ्रॅक्शन आहे ना तो त्यामुळे 1 पेक्षा वरती तिची व्हॅल्यू जात नाही आणि जर पर्सेंटेज मध्ये असेल तर ती 0 to 0% to 100% च्या मध्ये असणार. पर्सेंटेज मध्ये असेल तर ती 0 to 100% मध्ये असणार आणि जर नॉर्मल व्हॅल्यू तिची जर घ्यायची असेल तर 0 to 1 च्या रेंज मध्ये असणार. 1 पेक्षा मोठी कधीच संभाव्यता येत नाही. कोणत्याही घटनेची संभाव्यता जी आहे ती 0 आणि 1 याच्याच मध्ये असते. 0 to 1 म्हणजे 0 आणि 1 असू शकते आणि त्यांच्या मधल्या कुठल्याही व्हॅल्यू आता 3/4 1/4 या सगळ्याच्या किंवा कोणतीही संभाव्यता आपण जी काढतो ती जी आहे ती 1 पेक्षा छोटा नंबर असतो. मग तुम्हाला जर विचारलं की एखाद्या घटनेची ट्रू ऑर फॉल्स मध्ये किंवा तुम्हाला असा वेगळा प्रश्न विचारतील की कोणत्याही घटनेची संभाव्यता जर 2 आहे तर ते विधान चुकीचं आहे असं जर समजा दिलं असेल किंवा तुम्हाला MCQ मध्ये पण असा प्रश्न विचारू शकतात वेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्हाला की एखाद्या घटनेची संभाव्यता जर 1.5 आहे तर हे सत्य आहे की असत्य विधान तर ते तुम्हाला ऑप्शन मध्ये असणार किंवा मग आणखी वेगळ्या प्रकारे पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतात याच्यावर. पर्सेंटेज मध्ये लिहायचे तर 100% ज्याची संभाव्यता 1 आहे त्याची पर्सेंटेज मध्ये संभाव्यता 100% असते आणि ज्याची मधल्या ज्या संख्या आहेत 3/4 1/4 त्याची मधली कोणती तरी व्हॅल्यू असेल जसं 1/4 म्हणजे 25% आहे 3/4 म्हणजे 75% पर्सेंटेज मध्ये आपल्याला लिहिता येतं. आणि संभाव्यता शोधणं सोपं आहे फक्त तुमच्या घटनेमध्ये किती हे येतात घटक येतात ते बघायचे तुमची घटना काय आहे त्यानुसार घटनेमध्ये घटक लिहायचे एलिमेंट्स लिहायचे आणि आता इथे तुम्हाला जे इथे तर तुम्हाला येतं ऍटलिस्ट 1 हेड मी सांगितलं. दुसरं गणित आपण बघूया. हे पण आपण 5.3 मध्ये सगळं झालेलं आहे. आता फक्त तुम्हाला 5.3 आणि 5.4 दोन्ही सारखेच आहेत प्रॅक्टिस सेट. फक्त 5.3 मध्ये आपल्याला इव्हेंटच लिहायची होती. इव्हेंट मध्ये काय काय येतं ते लिहायचं होतं. 5.4 मध्ये आपल्याला त्यांची संभाव्यता पण काढायची आहे. इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली एकाच वेळी 2 डाईस जर टाकले तर आधी काय करायचं कोणतीही गोष्ट आपल्याला कोणताही एखादं रॅन्डम एक्सपेरिमेंट दिला यादृच्छिक प्रयोग दिला तर आधी घटना काय काय आहे ते लगेच बघू नका. आधी जो तुम्हाला यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे त्याचा आधी तुम्ही नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस आधी लिहून घ्या. मग तुमच्या इव्हेंट काय काय आहेत घटना काय आहेत त्यानंतर बघा. तुम्हाला आधी पण काय आहे तो बघा त्याचा आधी सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश लिहून घ्यायचा लगेच. आता 2 डाईस आर रोल्ड असं आपल्याला एक रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे तर त्याच्यासाठीचा सॅम्पल स्पेस काय असेल बरं काय असतो 2 डाईस थ्रो केल्यानंतर सॅम्पल स्पेस दोन डाईस आपण टाकले तर त्याचा सॅम्पल स्पेस काय असू शकतो
नाही कोणाला सांगतायत. 2 डाईस थ्रो केल्यानंतरचा सॅम्पल स्पेस 36. हा, पण सॅम्पल स्पेस मध्ये काय लिहायचं? ते एन ऑफ एस आहे. 36 एन ऑफ एस आहे. सॅम्पल स्पेस मध्ये काय काय लिहायचं असतं? एस मध्ये काय लिहिणार? 1 2 1 3 1 1 1 4 1 2 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 etc. हे सगळे आपले येणार आहेत 36 असे सगळे 2 1 2 2 2 3 2 4 असे. आणि शेवटचा येणार 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. आणि तुमचं एन ऑफ एस येणार 36. आता इव्हेंट बघायचे. आपला इव्हेंट काय काय दिले. पहिली इव्हेंट आपल्याला दिलेली आहे ही बघा, ही द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ऍटलिस्ट 10. म्हणजे अप्पर फेसेस वरचे जे आपल्याला डिजिट्स मिळणार आहेत, म्हणजे आपण 2 डाईस टाकले की 2 डाईस वरती जे आपण संख्या मिळणार आहेत त्यांची सम ही ऍटलिस्ट 10 पाहिजे. ऍटलिस्ट असा शब्द आहे इथे. 10 म्हणजे 10 चालणार आहेत. आणि त्याच्यापेक्षा कमी वाले चालणार की जास्त वाले चालणार सम? ऍटलिस्ट 10 बोललं तर ऍटलिस्ट 10 म्हणजे 10 सम वाले घ्यायचे आणि त्याच्यापेक्षा जास्त सम वाले घ्यायचे की कमी? जास्त. ऍटलिस्ट 10. ऍटलिस्ट म्हणजे हा कमी. ऍटलिस्ट बोललं तर तिची हे सांगितले एक लिमिट. त्याच्यापेक्षा कमी नाही येणार. कमीत कमी 10 पाहिजे. मग त्याच्यापेक्षा वरचं चालेल पण त्याच्यापेक्षा कमी नाही चालणार. कारण कमीत कमी तेवढे पाहिजेत 10. हा, जास्त चालते. मॅम आन्सर शीट ए वर मध्ये आहे काय काय 1 येईल? 1 1 2 1 3. तिथून 6 6 पर्यंत सगळं लिहावं लागतं का? हा, एक्झाम मध्ये सगळं लिहायचं. पूर्ण लिहायचं सॅम्पल स्पेस. याच्यात काय काय येणार? ए मध्ये ऍटलिस्ट 10 जर सम पाहिजे तर काय काय येईल? 5 5 कमीत कमी 10 सम पाहिजे. 4 6 5 डायरेक्ट 5 5 येईल. हा, 4 6 5 5 5 5 6 4 अजून 5 6 6 पण 4 चालेल. 5 6 5 6 पण 6 चालणार आहे. 6 4 त्यानंतर 6 5 चालेल. आणि सगळ्यात शेवटी 6 6. 6 6 आहे. म्हणजे तुमचे एन ऑफ ए जे आहेत ते एन ऑफ ए काय येणार? 1 2 3 4 5 6. आणि तुम्हाला इथे प्रोबॅबिलिटी पण फाइंड आउट करायला सांगितलंय. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. प्रोबॅबिलिटी शोधायची. मग याची जी प्रोबॅबिलिटी येणार तिचं सूत्र काय आहे? प्रोबॅबिलिटीचं समजा ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड आउट करायची. पी ऑफ ए. मग त्याची व्हॅल्यू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस ने काढता येते. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ ए 6 आहे आणि एन ऑफ एस 36 आहे. 6 एके 6 6 6 36 म्हणजे 1/6 आला. म्हणजे ए इव्हेंटची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 1/6 आलेली. कळलं? येस मॅम. आता मी ही पूर्ण जी एक्सरसाइज आहे ती फक्त अशी ओरली एक्सप्लेन करते आणि तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. आता इथे काय दिलंय? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. अप्पर फेसेस वरचे जे डिजिट्स आहेत त्यांची सम 33 पाहिजे. मग काय काय चालेल?
यांना इव्हेंटना नावं नाही दिले तर आपण द्यायची ए बी सी किंवा तुम्हाला जी हवी ती पी क्यू आर. सम जी आहे डिजिटची ती 33 पाहिजे. मग बी मध्ये काय काय येऊ शकतं? बाकीची मुलं उत्तर का नाही देत आहेत? बी मध्ये काय येणार? सम 33 असायला पाहिजे. बघा आपण जेव्हा हा एस सॅम्पल स्पेस लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये जी सम आहे ती 12 जास्तीत जास्त 12च येते 6 पर्यंत. त्याच्यावरती बेरीज जात नाही. सगळे जे नंबर तुम्ही बेरीज केली तर 2 पासून कमीत कमी 2 बेरीज आहे आणि जास्तीत जास्त 12 आहे. 12च्या वरती काय बेरीज जात नाही. मग इथे तुम्हाला सांगितलं की जी सम आहे ती 33 पाहिजे फेसेस वरचे, अप्पर फेसेस वरचे. मग काय येईल याच्यामध्ये बी मध्ये? हा तुमचा एमटी सेट असणार, कारण 33 बेरीज येतच नाही. जास्तीत जास्त बेरीज 12च येते, 6 आणि 6ची. त्याच्यावरती तर बेरीज येतच नाही त्याच्यामध्ये कोणाची. त्यामुळे हा तुमचा रिक्त संच एमटी सेट असणार आणि त्यामुळे तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे बी ची एन ऑफ बी 0 असणार. एन ऑफ बी 0 म्हणून तुमची पी ऑफ बी पण 0 असणार. कारण पी ऑफ बी चं सूत्र काय असतं? एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. आणि एन ऑफ बी तर 0 आहे. एन ऑफ बी तर 0 आहे म्हणून मग तुमची प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता 0 येणार. सी काय दिलंय? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. म्हणजे पहिला डाई जो आहे त्याच्यावरचा जो डिजिट आहे तो ग्रेटर असला पाहिजे सेकंड डाय पेक्षा, सेकंड डायवरच्या डिजिट पेक्षा. म्हणजे आता 1 1 आहे ना, असे आहे ना आपले जे डिजिट्स आलेले किंवा आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये आपल्याला असं मिळतं 1 1 1 2. तर आपल्याला काय पाहिजे? हा 1 1 म्हणजे काय? हा पहिल्या डायवरचा 1 आलाय आणि दुसऱ्या सेकंड डायवर पण 1 आलेला आहे. इथे 1 2 म्हणजे काय? पहिल्या डायवर 1 आलाय पण दुसऱ्या डायवर 2 आलेला आहे. 1 3 म्हणजे पहिल्या डायवर 1, दुसऱ्या डायवर 3. पण मला काय पाहिजे? माझी इव्हेंट काय आहे की पहिल्या डायवर ग्रेटर नंबर पाहिजे दुसऱ्या डायपेक्षा. म्हणजे दुसऱ्या डायवर जो नंबर येतो त्याच्यापेक्षा पहिल्या डायवर मोठा नंबर पाहिजे दुसऱ्यापेक्षा. 2 1 त्याच्यामध्ये काय 3 काय 1 चालणार आहे? 3 2 2 1 3 1 3 2 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 4 6 1 6 2 6 3 6 4 6 5. हा बरोबर. हे सगळे तुमचे त्या इव्हेंट मध्ये येणार. ठीक आहे. पुढे हे सगळं सोडवायचं आणि नंतर संभाव्यता काढायची त्याची किती येते ते. ठीक आहे. त्यानंतर देर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the ticket drawn shows an even number. 1 ते 15 क्रमांक लिहिलेले असे तिकीट्स आहेत बॉक्स मध्ये, ज्याच्यावर 1 ते 15 असे नंबर्स लिहिलेले आहेत आणि त्याच्यातून एक तिकीट तुम्ही रॅन्डमली काढायचं आहे. एक तिकीट उचलायचं आहे. तर या आधी याचा एस लिहून घ्यायचा. सॅम्पल स्पेस काय येईल याचा? एक तिकीट तुम्हाला काढायचंय. मग तो काय येऊ शकतो? कोणतं तिकीट येऊ शकतं? कोणता क्रमांक येऊ शकतो तुम्हाला? 1 ते 15 मधला कुठलाही. 1 ते 15 मध्ये कोणता येऊ शकतो? मग तुमचं एन ऑफ एस किती असणार? 15. 15. त्यानंतर आपल्याला इव्हेंट काय दिले बघा. ही पी इव्हेंट आहे आणि ही क्यू आहे. समजा पी इव्हेंट काय आहे? शोज अँड इवन नंबर. इवन नंबर पाहिजे म्हणजे समसंख्या. समसंख्या त्याच्यातल्या घ्यायच्या कोणत्या कोणत्या आहेत? 2 4 6 2 4 8 6 8 10 12 14 10 12 14. त्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी काढा, कारण सगळ्यामध्ये इथे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. फाइंड द प्रोबॅबिलिटी. शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5.
5चं मल्टिपल पाहिजे, 5च्या पटीतली संख्या पाहिजे. मग काय काय चालेल? 5, 10, 15. चौथं बघा काय आहे. अ 2-digit नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स. या डिजिट्स पासून 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे विदाउट रिपिटेशन. रिपिटेशन नाही झालं पाहिजे. तर मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी या 2 इव्हेंटची फाइंड आउट करायची. समजा ही एक्स इव्हेंट आहे, ही वाय आहे. तर आधी आपण सॅम्पल स्पेस लिहून घ्यायचा, नमुना अवकाश. 2 डिजिट नंबर या दोघांपासून, या 5 नंबर पासून बनवायचे आहे. 2, 3, 5, 7, 9 पासून. 2, 3, 5, 7, 9 पासून असे 2 डिजिट नंबर बनवायचे. तर काय काय बनतील? 2 पासून आधी सुरू करा. आधी 2 घेऊन वेगळे वेगळे नंबर बनवायचे. जसं 23 आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे. त्याच्यानंतर 3 पहिला घेऊन बनवायचे. 32, 35, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97, 99. बरं. 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 92, 93, 95, 97. किती नंबर बनले? 20. 20 असते. आता याच्यामध्ये इव्हेंट काय काय दिलंय? इव्हेंट मध्ये पहिली इव्हेंट आहे ऑड नंबर पाहिजे. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. त्याच्यातल्या सगळ्या विषम संख्या शोधायच्या. कोणत्या कोणत्या आहेत? 23. ज्यांच्या एकक स्थानी विषम असतात. जसं समसाठी 0, 2, 4, 6 आहे, तसं विषमसाठी 1, 3, 5, 7, 9. 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 93, 95, 97. एवढ्या सगळ्या येतील. कळलं? ऑड नंबर तर पाहिजेत. Yes, ma'am. आणि मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे ज्यांच्या युनिट्स मध्ये एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या सगळ्या लिहून काढायच्या. आता 0 तर नाहीये, कारण 0 आपल्या त्या संख्यांमध्ये नव्हता. लिहायच्या. 25, 25, 35, 75, 95, 52 पण येईल. 52 नाही. 52 मध्ये एकक स्थानी 5, 0, 5 पाहिजे. दशक स्थानी नाही. एकक स्थानी 0 किंवा 5. एकक स्थानी 2 आहे तिथे. ती 5ने नाही भाग जाणार तिला. ती समसंख्या आहे. एकक स्थानी मल्टिपल ऑफ 5 म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5. बाकी कोणत्या प्लेस मध्ये नाही बघायचं, फक्त युनिट्स प्लेस मध्ये बघायचं. त्यानंतर 5वं ma'am. काय आहे? A card is drawn at a random from pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace and a spade. 52 पत्त्यांचा जो पत्ते जे आहेत त्याच्यातून एक पत्ता आपण काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला आता हा एस लिहिता नाहीये, डायरेक्ट तुम्ही एन ऑफ एस लिहायचा असतो याचा. कारण एस मध्ये सगळं लिहिता नाही येत आपल्याला. लिहिता येईल, तुम्हाला पुस्तकात दिलंय, पण अशी पत्त्यांची गणित आले तर डायरेक्ट काय लिहायचं? डायरेक्ट एन ऑफ एस. एन ऑफ एस किती आहे त्याचा? 52. 52. आणि आता घटना काय आहे? तर घटना तुमची जी ए घटना आहे तर तुम्हाला काय पाहिजे? ए घटनेमध्ये एन एस पाहिजे. एस म्हणजे तुम्हाला एक्का पाहिजे. तर तुम्हाला काय काय चालणार आहे? एक्का म्हणजे किती याच्यामध्ये येऊ शकतात? एन ऑफ ए किती येऊ शकतो? 13. एक्के किती असतात?
13. एक्के 13 असतात. एक्का म्हणजे 1 वाले कार्ड. मॅम एकूण किती तेच 13 प्रकारचे कार्ड 13 असतात? असतात मॅम. मॅम एस म्हणजे एक्का. इस्पिकचे 13. हा, ते माहित आहे. 4. इस्पिकचे 13, किलवरचे 13 असतात, बदाम आणि इस्पिकचे 13. पण एस पाहिजे मॅम आपल्याला. 4. एस म्हणजे एक्का पाहिजे, एक्का. मॅम तर S4 येतील. प्रत्येक प्रकारामध्ये एकच एक्का असतो. एक बदामचा एक्का असतो, एक किलवर असतो, एक इस्पिक असतो. म्हणजे एस किती तुम्हाला येऊ शकतात? जर तुम्हाला एस पाहिजे तर 4 ऑप्शन 4. आहेत तुम्हाला. तर एन ऑफ ए तुमचा 4 असणार. आणि याची जर प्रोबॅबिलिटी काढायची आहे पी ऑफ ए, तर एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए 4 आहे आणि एन ऑफ एस 52 आहे. 13, 1/13 अशी त्याची संभाव्यता येते. ए घटनेची संभाव्यता. ए बघा, एस 4च असतात, एस 13 नसतात. प्रत्येकामध्ये एक्का एक एक असतो, दुरी एक एक असते प्रत्येकामध्ये, राजा प्रत्येकामध्ये एक एक, राजा 4 असतात. कळलं का? दस्सी 4 असतात, त्यानंतर राणी 4 असतात. प्रत्येकातले प्रत्येक प्रकारचा एक एक पत्ता असतो. बरोबर ना? येस मॅम. पत्ते माहित आहे ना? आता स्पेड पाहिजे तुम्हाला. स्पेड म्हणजे काय? इस्पिक. इस्पिकचा पत्ता पाहिजे. मग तो कुठला पण चालेल, इस्पिक पाहिजे. पण इस्पिक म्हणजे ते पानाचा आकारवाले असे. तर काय चालणार आहे तुम्हाला? इस्पिक मध्ये किती येणार? स्पेड साठी किती ऑप्शन आहेत तुम्हाला? 13. 13. तर बी जो आहे तो स्पेड म्हणजे इस्पिक पाहिजे. तर इस्पिक मध्ये तुम्हाला 13 ऑप्शन आहेत. एक्का, इस्पिकचा एक्का चालेल. इस्पिक पाहिजे ना, मग ते इस्पिकचा कोणताही पत्ता चालेल. एक्का चालू शकतो, दुरी चालू शकते, तिरी, चौका, पंजा, छक्का, सत्ता, अठ्ठा, नववा असो, दसा असो, गुलाम असो, राजा, राणी आणि 13 पत्ते. तर याच्यातलं इस्पिक बोलला तर इस्पिकचा कोणताही पत्ता, फक्त मला इस्पिक पाहिजे. मग कुठलाही चालेल, एक्का पण चालेल, दुरी पण चालेल. म्हणजे बी एन ऑफ बी 13 येणार. आणि याची प्रोबॅबिलिटी एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी 13 आहे आणि एन ऑफ एस 52. 13 के 13. पी ऑफ बी, बी या घटनेची संभाव्यता. आता आपण हे बघूया थोडं प्रॉब्लेम सेट. आपण हे बघूया. विच नंबर इज कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. याच्यातला कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही? हा बघा, हा प्रश्न आलाय, तुम्हाला सांगितलं मला त्याच्यावर. याच्यापैकी कोणती प्रोबॅबिलिटी नाहीये? 50% सी ऑप्शन. सी नाही. पर्सेंटेज मध्ये 0 to 100, 0% to 100% मध्ये रेंज असते. पर्सेंटेज मध्ये 15% असू शकते, कारण 0% जर सांगायची संभाव्यता तर 0% 100% ती असू शकते. पण नंबर मध्ये सांगायची तर ती 0 ते 1 मध्येच असते. 1च्या वरती तुम्हाला संभाव्यता मिळणार नाही. हेही असू शकते. इथे तुमचा नेहमी संभाव्यतामध्ये कसं असतं माहितीये का? प्रोबॅबिलिटी मध्ये डिनॉमिनेटर मोठा असतो. डिनॉमिनेटर मोठा असतो न्यूमरेटर पेक्षा, तर ती प्रोबॅबिलिटी असते. ही प्रोबॅबिलिटी पॉसिबल नाहीये, कारण ही 1.5 आहे. 1.5 म्हणजे ती 1च्या वरती जाते. 1च्या वरती कुठल्याच घटनेची संभाव्यता नसेल. मॅक्झिमम 1, 0 ते 1 एवढी रेंज आहे त्याची. आणि पर्सेंटेज मध्ये दिले तर 0 to 100%, 0% to 100%. ही नॉर्मल व्हॅल्यूची रेंज आहे प्रोबॅबिलिटीची. पर्सेंटेज मध्ये तुम्हाला 0 ते 100% मध्ये कुठलेही असू शकतात नंबर. पण जर नॉर्मल तुम्हाला व्हॅल्यू सांगायची तर 0 to 1 मध्ये. जसं
ही पण चालेल आहे 2/3, कारण 2/3चं जर आपण व्हॅल्यू काढली, डिनॉमिनेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर मोठा असल्यावर 0 पॉईंट मध्येच येणार आन्सर, म्हणजे 0 पॉईंट समथिंग येणार तुम्हाला, 666 असं येणार. म्हणजे ही पण 1 पेक्षा कमी आहे व्हॅल्यू, म्हणजे ही चालणार आहे प्रोबॅबिलिटी, ही पण चालणार आहे आणि ही पण 0.7 आहे. त्यामुळे कोणती चालणार नाही याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी? ऑप्शन बी. बी वाली नाही चालणार. त्यानंतर काय दिलंय? अ डाय इज रोल्ड. एक डाय काढला आपण, टाकला, तर त्याच्या सॅम्पल स्पेस मध्ये येणार नंबर. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर अपिअरिंग ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 3? 3 पेक्षा कमी पाहिजे, तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल? 3 पेक्षा कमी म्हणजे काय चालणार आहे तुम्हाला? लेस दॅन 3 म्हणजे 1, 2. 1 आणि 2, म्हणजे त्याच्यामध्ये 2च येणार त्या इव्हेंट मध्ये. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारली, मग पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए. एन ऑफ ए 2च आहे, 1 आणि 2 तुमचा, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी येणार 1/3. बरोबर आहे की नाही? येस मॅम, बरोबर आहे. हा, कारण लेस दॅन 3 बोललं तर लेस दॅन 3 म्हणजे 1, 2, म्हणजे 2च एन ऑफ तुमच्या घटनेमध्ये 2च हे येणार, पद येणार, घटक येणार. त्यानंतर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट अ नंबर चोजन फ्रॉम 1 to 100 इज अ प्राईम नंबर? 1 to 100 मधून नंबर चूज करायचा आहे, तर तुमचा एन ऑफ एस किती असणार याचा? 1 to 100. हा तुमचा रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे की तुम्हाला 100 मधून एक नंबर चूज करायचा आहे, तर तुमचा एन ऑफ एस काय असेल? 100. 100. आणि त्याच्यामध्ये तुमची इव्हेंट काय आहे, घटना काय आहे, की तुम्हाला प्राईम नंबर पाहिजे. प्राईम नंबर कुठले कुठले ते शोधावे लागतील, ते तुमचे एन ऑफ ए असतील. प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे काय? अरे, मूळ मॅम संख्या. प्राईम नंबर म्हणजे मूळ ती संख्या. मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे ज्या कोणाच्याही पाड्यात त्याचे येत प्राईम फक्त नाही. नंबर 2च कोणत्याच विभाजक टेबल असतात. मध्ये येत नाहीत. हा, मॅम आणि तो 2, स्वतः 3, 5, 7, 9. असेच 1 ते 100 प्राईम मधले सांगितले नंबर त्यांनी, 1 to 100 प्राईम मधले. नंबर कुणाच्याच टेबल मध्ये येत नाहीत. 1 to 100 मधले विचारले प्राईम नंबर त्यांनी. 1 to 100 मध्ये तुम्हाला प्राईम नंबर जर पाहिजे तर कोणते कोणते चालणार आहे? 2 आहे, 1, 2, 3, त्यानंतर 5, 1 नाही, 1 प्राईम मध्ये नाही घ्यायचा. 1 2, ऑड मध्ये 3. येतो, प्राईम मध्ये नाही येत. ओके मॅम. 2, 3, 5, 2, 3, 7, 5, 5, 7, 9. 11, 9 नाही. 11, 9 हा प्राईम नंबर नाहीये. 13, 17, बाकीच्यांनी पण 19, सांगा प्राईम नंबर. 21, 21 प्राईम नाहीये. 21 3च्या टेबल मध्ये येतो, 7च्या टेबल मध्ये येतो. 23, 23 येणार. 27, 27 नाही, 29 येतात. 27 3च्या 9च्या टेबल मध्ये येतो. 29, 31, 31 नंतर डायरेक्ट 37, 37 नंतर 41, 39 नाही, 39 3 ने 43, डिव्हिजिबल आहे. 43, 43 येणार. 47, डायरेक्ट 53 53, येणार, नंतर 59 59, येणार, 61, 61 येणार,
67, हम्म. 71, 73, 79, 83, 89, मॅम 25. 97, 93 पण नाही ना, 97 येणार 97, डायरेक्ट. बस एवढेच आहे ना. मॅम एन ऑफ हे ए सगळे बरोबर नंबर 25. मोजायचे. 25 आहे ना. आणि येस मग मॅम. तुमची संभाव्यता जी आहे ती 2500 100 येणार. म्हणजे 25 एके 25, 25 चौक 100 म्हणजे 1/4 आहे. कळलं का? येस मॅम. त्यानंतर पुढे काय दिलंय? देर आर 40 कार्ड्स इन अ बॅग. 40 बॅगेमध्ये आणि त्याच्यावर 1 ते 40 असे नंबर्स बेअर केले त्यांनी, म्हणजे त्याच्यावर नंबर्स लिहिलेले आहेत. एक कार्डच आपल्याला काढायचं आहे रॅन्डमली. मग एस मध्ये 1 to 40, 1 2 3 4 असं 40 पर्यंत येणार. एन ऑफ एस तुमचा 40 येणार. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड बिअर्स नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. परत मल्टिपल ऑफ 5 विचारले. मग काय काय चालेल मल्टिपल ऑफ 5 5, म्हणजे? 5, 15, 25, 5, 10, 35, 10, 10, 10. 15, 20, 5 ने मल्टिपल म्हणजे काय 10, सांगितलेलं? युनिट्स मध्ये, युनिट्स मध्ये ज्यांच्या 0 आणि 5 आहे ते. 5, 10, 5, 15, 10, 20, 15, 25, 20, 25, 13, 35, 14, 40. 40. हे किती आले? 3, 3, 6, 7, 8. 8 येते आणि मग त्याची प्रोबॅबिलिटी 8/40 येणार. 8 1 8 45, 1/5 येतं प्रोबॅबिलिटी. कळलं? येस मॅम. त्याच्यानंतर काय दिले बघा इथे? एन ऑफ ए 2 दिलंय आणि पी ऑफ ए दिलंय, म्हणजे प्रोबॅबिलिटी दिलंय. आणि एन ऑफ एस तुम्हाला शोधायचं आहे. इथे फॉर्म्युला वापरायचा, त्याच्यात व्हॅल्यूज टाकायच्या आणि एन ऑफ एस आपल्याला काढता येतो. पी ऑफ ए चा फॉर्म्युला काय आहे? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आता तुम्हाला एन ऑफ एस शोधायचा आहे, तर एन ऑफ एस इकडे घ्या, तो वरती जाईल आणि हा पी ऑफ ए खाली येईल. बरोबर आहे? आपल्याला एन ऑफ एस शोधायचंय. मग मी हा एन ऑफ एस इकडे नेला, हा डिवाइड आहे तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि हा ए पी ऑफ ए जो आहे तो खाली जाईल. बरोबर आहे? कारण एन ऑफ एस मला शोधायचंय. आता एन ऑफ ए 2 आहे आणि पी ऑफ ए 1/5 आहे. एन ऑफ ए 2 आहे आणि पी ऑफ ए 1/5 आहे. तर इथे कसं होतं माहितीये का? हा 2 जो आहे ना तो वरचा आणि हा 1/5 आहे ना, हे डिवाइड आहेत ना, डिव्हिजन आहे. 2/1/5 आहे. जेव्हा पण 2/1/5 आहे तर भागाकार जो असतो तो व्यस्त गुणाकार असतो. म्हणजे या भागाकाराचं जर गुणाकारात रूपांतर करायचंय तर पुढची संख्या व्यस्त करायची असते. 1/5 आहे ती 5/1 होते. म्हणजे 2. आता मग सरळ गुणाकार करायचा असतो. 2×5 = 10 आणि छेद 1. 1 छेदातलं लिहत नाही आपण, म्हणजे उलटी करायची असते संख्या खालची. जर डिव्हिजन असेल ना तर तो इनव्हर्स मल्टिप्लिकेशन असतं. भागाकार म्हणजे व्यस्त गुणाकार असतो. 5/1 म्हणजे तुमचा एन ऑफ एस किती येणार? एन ऑफ एस येणार 10. कळलं का? Yes, ma'am. येस मॅम. ठीक आहे. आता हे बाकीची गणित आहेत ती आपण बघूया शॉर्टकट मध्ये नंतर प्रॉब्लेम सेट मध्ये. ठीक आहे. प्रिलियम्स कधी आहेत तुमच्या? जानेवारी मध्ये. डिसेंबर मध्ये 22 तारखेला. 22 डिसेंबर का? बरोबर.
ठीक आहे, आपण बघूया मग पुढचे जे राहिलेले आहेत. आणि आपला एक स्टॅटिस्टिक्सचा आपला शेवटचा धडा राहिलेला आहे, है ना? येस मॅम. आपण Yes, बघूया. ma'am. मॅम तुम्ही भाग Good 2 bye. पण शिकवतात का दुसऱ्या मुलांना? भाग 2 मी त्या सकाळच्या मुलांना शिकवते, दुसऱ्या आपले आश्रम शाळेतल्या मुलांना. भाग 2 भाग 2 काय बाकी आहे मुलांना? मी चुकून लेफ्ट झाले. मॅम आम्ही जॉईन केलं तर किती वाजता असतो तास? सो 10वीच्या मुलांचा तुमची शाळा असतात ना तेव्हा 11:30 असतो. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल ना? रेकॉर्डिंग ओके मॅम. थोडस मॅम भाग 2 समजायला अवघड आहे त्यामुळं. अच्छा, बरं. मी प्रेमा कोणतं सर्कल शिकवायचंय का? येस मॅम. ते सर्कल आणि आणि मॅम ते महत्व सर्कल मापून पण अवघड आहे धडा. तो काही अवघड नाहीये. महत्व मापन नाही कठीण आहे. मी पाहिजे तर शिकवेल तुम्हाला. बघूया, माझं आपण आपला आधी स्टॅटिस्टिक्स होऊ दे, मग मग शिकवते. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला ग्राफ लागेल आणि काय जास्त काही नाहीये स्टॅटिस्टिक्स मध्ये. एक्सरसाइज भरपूर आहेत. प्रॅक्टिस सेट किती आहेत? भरपूर आहेत माझ्यामध्ये. बघूया. येस मॅम. पण ते होऊन जाईल. हा, ठीक आहे. चालेल. गुड बाय. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट.